बरोबर एका वर्षापूर्वी एस-आय-एफ लॉन्च झाला. अनेक इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनीजनी त्यांचे एस-आय-एफ वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये लॉन्च केले. माझे क्लायंट सुद्धा मला गेल्या एका वर्षापासून विचारत होते की तुम्ही एस-आय-एफ सजेस्ट का करत नाही. पण मला एखादा नवीन प्रॉडक्ट लॉन्च झाला की आधी त्याची थोडी हिस्ट्री तयार होऊ देऊन, त्यावर अनालिसिस करून आणि त्याचा ॲक्च्युअल परफॉर्मन्स पाहूनच तो प्रोडक्ट क्लायंटला त्यांच्या रिस्क ॲपेटाईटनुसार सजेस्ट करायला आवडतो. त्यामुळे मी ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये एस-आय-एफचा अनालिसिस करायला सुरुवात केली आणि म्हटलं आता अनालिसिस करतोच आहोत तर यावर एक व्हिडिओ सुद्धा बनवूयात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, मी इथे फुल व्हिडिओ करत असलो तरी मेंबर्स कम्युनिटीवर मी माझा आवडता सीफ शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर अजून मेंबर्स कम्युनिटी जॉईन केली नसेल तर आत्ताच खाली दिलेल्या जॉईन बटनवर क्लिक करून जॉईन करा. तेही फक्त ₹119 प्रति महिन्यामध्ये. चला आता बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत. 1. सीफ म्हणजे काय आणि तो इतरांपेक्षा वेगळा का आहे. 2. कोणत्या फंड हाऊसेसने सीफ लॉन्च केला आहे आणि त्यांचे रिझल्ट्स कसे आहेत. 3. गेल्या एका वर्षात मार्केट तर फार वर नाही गेलं, मग सीफमुळे खरंच फायदा झाला का. 4. एस-आय-एफचे टाइप्स कोणते आहेत. 5. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चांगला एस-आय-एफ ओळखण्याचे पॅरामीटर्स कोणते. हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात मिस करू नका. एस-आय-एफ म्हणजे काय. एस-आय-एफ म्हणजे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड. सोप्या भाषेत सांगायचं तर हा म्युच्युअल फंड फ्रेमवर्क मधीलच एक स्पेशलाइज्ड प्रॉडक्ट आहे. पण यामध्ये फंड मॅनेजरला लॉंग आणि शॉर्ट दोन्ही पोझिशन्स घेण्याची फ्लेक्झिबिलिटी मिळते. उदाहरणार्थ, जर फंड मॅनेजरला वाटत असेल की एखादा स्टॉक ₹1,000 वाढून ₹1,200 जाऊ शकतो, तर तो त्या स्टॉकमध्ये लॉंग पोझिशन घेईल, जे की आतापर्यंत सगळे फंड करत होते. पण आता जर फंड मॅनेजरला वाटलं की एखादा स्टॉक ₹1,000 ₹800 खाली येऊ शकतो, तर स्ट्रॅटेजीच्या नियमांनुसार तो त्या स्टॉकवर शॉर्ट पोझिशन घेऊ शकतो. म्हणजेच मार्केटवर गेलं तर लॉंग पोझिशन मधून आणि एखादा स्टॉक खाली गेलं तर शॉर्ट पोझिशन मधून रिटर्न जनरेट करण्याची संधी हीच सीफची बेसिक कॉन्सेप्ट आहे. आता बघूयात सीफ वेगळा का आहे. एस-आय-एफ मध्ये इक्विटी लॉंग शॉर्ट शिवाय एक्झटॉप 100 म्हणजे सोप्या भाषेत पहिले 100 मोठे शेअर सोडून इतर शेअर्स, जे की आधी काही स्टॉक्समध्ये ऑप्शन्स आणि फ्युचर्स ट्रेडिंग मधूनही पॉसिबल नव्हते. त्याचबरोबर सेक्टर रोटेशन, ऍक्टिव्ह ॲसेट अलोकेशन आणि हायब्रिड लॉंग शॉर्ट अशा अनेक स्पेशलाइज्ड स्ट्रॅटेजीज उपलब्ध आहेत. त्यामुळे एस-आय-एफ म्हणजे म्युच्युअल फंडपेक्षा एक स्टेप जास्त फ्लेक्झिबिलिटी आणि सोफिस्टिकेटेड स्ट्रॅटेजी असलेला प्रॉडक्ट आहे. आता बघूयात कोणत्या फंड हाऊसेसने एस-आय-एफ लॉन्च केले आहेत आणि त्यांचे रिझल्ट्स कसे आहेत. गेल्या एका वर्षात क्वांट, एस-बी-आय, इडलवाईस, आय-सी-आय-सी-आय प्रुडेन्शियल, आदित्य बिर्ला सन लाईफ, टाटा, बंधन, मिरे ॲसेट, फ्रँकलिन टेम्पल्टन, HSBC यांसारख्या आघाडीच्या फंड हाऊसेसनी त्यांचे सीफ लॉन्च केले आहेत. आता यांच्या रिझल्ट्सकडे पाहिलं तर गेल्या अवघ्या 6 महिन्यांच्या डाटामध्येच परफॉर्मन्सचा एक मोठा फरक दिसून येतो. गेल्या एका वर्षात मार्केटमध्ये काही मोठी रॅली आली नाही, उलट मध्येच करेक्शन आणि व्हॉलिटिलिटी सुद्धा पाहायला मिळाली. त्यामुळे आता खरा प्रश्न हा आहे की अशा मार्केटमध्ये एस-आय-एफ मुळे खरंच फायदा झाला का. कारण एस-आय-एफचा मुख्य फायदा फक्त मार्केटवर गेल्यावर रिटर्न देणे हा नाही, तर फंड मॅनेजरला लॉंग सोबत शॉर्ट आणि डायनामिक ॲलोकेशन सारख्या स्ट्रॅटेजीज वापरून मार्केटच्या वेगवेगळ्या परिस्थितीत रिटर्न जनरेट करण्याची संधी मिळते. त्यामुळे आपण आता एस-आय-एफच्या गेल्या काही महिन्यांच्या रिटर्न्सची तुलना निफ्टी आणि इतर ट्रॅडिशनल म्युच्युअल फंड कॅटेगरीज सोबत करून बघूया. खरंच एस-आय-एफने मार्केटला आउटपरफॉर्म केलं का की फक्त त्याचा मार्केटिंग हाईप आहे. आता खरं तर अशी सलग तुलना करणं योग्य ठरणार नाही. तरी निफ्टीने मे मध्ये -1.87%, जूनमध्ये +1.35%, जुलैमध्ये +2.17% आणि ऑगस्टमध्ये -0.54% रिटर्न दिला. तर एस-आय-एफ मध्ये QSIF हा क्वांट AMCचा ब्रँड आहे. इक्विटी लॉंग शॉर्टने मार्चमध्ये -8.33% दिल्यानंतर एप्रिलमध्ये +11.40%, जूनमध्ये +3.25% आणि जुलैमध्ये +3.63% रिटर्न्स दिले. दुसरीकडे QSIF इक्विटी एक्स टॉप 100 लॉंग शॉर्टने एप्रिलमध्ये +12.82%, जूनमध्ये +6.78% आणि जुलैमध्ये +7.42%चा दमदार परफॉर्मन्स दाखवला. तर एडलवाईस अल्टिवा इक्विटी लॉंग शॉर्टने जूनमध्ये +6.01% आणि ऑगस्टमध्ये +4.73%
10% रिटर्न्स दिले. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सगळ्या SIFचे रिझल्ट्स सारखे नाहीत. काहींनी खूप स्ट्रॉंग परफॉर्मन्स दिला आहे तर काहींचा परफॉर्मन्स तुलनेने सामान्य आहे. मी इथे बाकी SIFचे सुद्धा रिटर्न्स देत आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून नंतर बघू शकता. आता SIFचे टाइप्स बघितले तर प्रत्येक स्ट्रॅटेजी आपल्याला मार्केटकडे बघण्याचा एक वेगळा अप्रोच देते. सुरुवात होते इक्विटी लॉंग शॉर्ट पासून. इथे फंड मॅनेजरला जे स्टॉक्स वाढतील असं वाटतं त्यात लॉंग आणि जे पडतील असं वाटतं त्यात शॉर्ट एक्सपोजर घेता येतो. पण जर फंड मॅनेजरला वाटलं की मोठ्या टॉप 100 स्टॉक्स पेक्षा त्या पुढच्या मार्केट युनिव्हर्समध्ये जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर तो इक्विटी एक्स टॉप 100 लॉंग शॉर्ट स्ट्रॅटेजीद्वारे त्या स्टॉक्समध्ये लॉंग शॉर्ट पोझिशन्स घेऊ शकतो. आता स्टॉक सिलेक्शन पेक्षा जर फंड मॅनेजरचा विश्वास एखाद्या पूर्ण सेक्टरवर असेल तर पुढचा प्रकार येतो सेक्टर रोटेशन लॉंग शॉर्ट. यामध्ये स्ट्रॉंग परफॉर्म करणाऱ्या सेक्टरमध्ये लॉंग आणि वीक सेक्टरमध्ये शॉर्ट पोझिशन घेतली जाते. पण ऑपॉर्च्युनिटीज फक्त इक्विटी पुरत्याच मर्यादित नसतात. इंटरेस्ट रेट्स आणि बॉन्ड मार्केटमध्येही मोठ्या संधी असतात. तिथे डेप्ट लॉंग शॉर्ट स्ट्रॅटेजी काम करते. याच धर्तीवर पुढचा प्रकार येतो तो म्हणजे सेक्टोरल डेप्ट लॉंग शॉर्ट, जिथे डेप्ट मार्केटमधील वेगवेगळ्या सेक्टर्सपैकी कोणता मजबूत आणि कोणता कमजोर आहे हे पाहून पोझिशनिंग केली जाते. आणि जर फंड मॅनेजरला स्वतःला फक्त एकाच ॲसेट क्लास पुरतं मर्यादित ठेवायचं नसेल तर ॲक्टिव्ह ॲसेट ॲलोकेशन लॉंग शॉर्टचा पर्याय मिळतो. यामध्ये मार्केटच्या परिस्थितीनुसार इक्विटी, डेप्ट आणि इतर परमिटेड ॲसेट क्लासेसमध्ये ॲलोकेशन बदलण्याची पूर्ण फ्लेक्सिबिलिटी मिळते. शेवटी या सगळ्यांचा एक सुवर्णमध्ये किंवा कॉम्बिनेशन म्हणजे हायब्रिड लॉंग शॉर्ट, जिथे इक्विटी आणि डेप्ट दोन्हीचा वापर करून सोबतीने लॉंग शॉर्ट स्ट्रॅटेजी चालवली जाते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर SIFची सुरुवात स्टॉक सिलेक्शन पासून होते, पुढे सेक्टर रोटेशन, मग डेप्ट मार्केट आणि शेवटी डायनामिक ॲसेट ॲलोकेशन पर्यंत जाते. म्हणजेच प्रत्येक स्ट्रॅटेजी फंड मॅनेजरला मार्केटमधून रिटर्न्स मिळवण्याचा एक वेगळा आणि ॲडव्हान्स्ड पाथ दाखवते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगला SIF ओळखण्यासाठी मी काही टेक्निकल पॅरामीटर्स तपासतो. सर्वात आधी CAGR म्हणजेच रिटर्न, जो बेंचमार्क पेक्षा 2 ते 3% जास्त हवा. त्यानंतर अल्फा, ज्यावरून फंडने बेंचमार्क पेक्षा किती एक्स्ट्रा रिटर्न दिला हे समजतं. हा जितका पॉझिटिव्ह तितका चांगला. रिस्क मॅनेजमेंटसाठी आपण शार्प रेशो पाहतो, जो घेतलेल्या रिस्कच्या तुलनेत मिळणारा परतावा मोजतो. हा 1.5 पेक्षा जास्त असणं उत्तम. तर घसरत्या मार्केटमधील रिस्क मोजण्यासाठी सॉर्टिनो रेशिओ 1.5+ असायला हवा. मार्केट पडताना फंड सुरक्षित आहे का हे पाहण्यासाठी मॅक्सिमम ड्रॉडाऊन 10% पेक्षा कमी आणि डाऊनसाइड कॅप्चर रेशिओ 80%च्या खाली असावा. या उलट तेजीमध्ये फंड किती पडतो हे पाहण्यासाठी अपसाइड कॅप्चर रेशिओ 100% पेक्षा जास्त हवा. फंडातील उतार चढाव मोजणारा स्टँडर्ड डेव्हिएशन कॅटेगरीपेक्षा कमी असावा. तर कामगिरीतील सुसंगततेसाठी रोलिंग रिटर्न्सने सतत बेंचमार्कला बीट करणं गरजेचं आहे. शेवटी हा SIF असल्यामुळे फंड मॅनेजर लॉंग/शॉर्ट एक्सपोजरचा प्रभावी वापर करतोय का हे पाहावं लागतं. सोबतच पोर्टफोलिओ कॉन्सन्ट्रेशन मधील टॉप 10 होल्डिंग्स 40 ते 50%च्या आत असाव्यात आणि फंड चालवण्याचा खर्च म्हणजेच एक्सपेन्स रेशिओ इतर SIF पेक्षा कमी असावा, तरच तो फंड गुंतवणुकीसाठी योग्य ठरतो. आणखी एक डिस्क्लेमर म्हणजे ह्या लेव्हल्स युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड नाहीत, पण मी माझ्या अनालिसिससाठी ह्या लेव्हल्स फॉलो करतो. तर एकूणच पाहिलं तर SIF ही एक नवीन आणि इंटरेस्टिंग कॅटेगरी आहे. पण फक्त रिटर्न्स पाहून SIF सिलेक्ट करणं योग्य नाही. त्याची स्ट्रॅटेजी, फंड मॅनेजर, रिस्क, ड्रॉडाऊन आणि कन्सिस्टन्सी हे सगळं एकत्र पाहणं महत्त्वाचं आहे. आणि माझ्या अनालिसिसनुसार यापैकी माझा आवडता SIF कोणता आहे आणि का हे मी मेंबर्स कम्युनिटीमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे मेंबर्स कम्युनिटी जॉईन केली नसेल तर खाली दिलेल्या जॉईन बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.